मी केलेल्या बातचीतीचा पहिला भाग. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत सुनालिनी शर्मा. श्रोत्यो, आज आपल्या स्टुडिओमध्ये लेखन व्यवस्थापन या अनुषंगाने बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सोशल इंजिनिअरिंगचे स्टुडंट, शेतकरी, प्राध्यापक आणि आपल्या भारताचे म्हणूयात की आपल्या महाराष्ट्राचे जे लीडिंग पेपर्स आहेत त्याच्यामध्ये स्तंभलेखक म्हणूनही ज्यांनी कार्य केलेलं आहे आणि आपल्या अमरावती जिल्ह्याला शेतकऱ्यांच्या ज्या चळवळी व्हायच्या त्याच्यामध्ये अग्र क्रमांकाने ज्यांचं नाव घेतले जाते असे प्रदीप गावंडे जी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. ते प्रोफेसर पण होते, इंग्लिश चांगले शिकवायचे. तर त्यांचं आपण या स्टुडिओमध्ये स्वागत करूयात. गावंडे सर, तुमचं या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आभारी आहे आपण. मी तुमची जी ओळख करून दिली ती वेगवेगळ्या अर्थाने करून दिली. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे डेसिग्नेशन्स आहेत, सोशल इंजिनिअरिंगचे स्टुडंट. तुम्हाला मान्य आहे मी असं म्हटलं? आता कसं आहे, मी सामाजिक चळवळींच्या मध्ये होतो, शेतकरी आहे. आता हा सामाजिक काम हे जे म्हणतात हे थोडं मॅनेजमेंट अप्रोचने जर आपण केलं तर त्याच्यामध्ये एक बेसिक इंजिनिअरिंग इन्व्हॉल्ड असतं. तर त्या अर्थाने मी थोडा समजून उमजून मी मॅनेजमेंटला सुद्धा शिकवायला गेलो. मी आय टॉट इन व्हेरियस डायव्हर्स डिसिप्लिन्स. त्याच्यामध्ये आम्ही असं पाहत राहिलो की सामाजिक काम करायचं असेल तर त्याचा त्या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो. जसं आज आपण लेखनावर बोलणार आहोत तर माझा परीघ मी किमान आखून घेतला पाहिजे. आपल्याकडे होतं असं की काही लोक पॉलिटिकल डायमेन्शनने, काही त्यांचे अजेंडा असतो कुणाचा तरी, कोणी कोणाच्या अजेंड्यासाठी काम करत असतो. तर माझ्या अशा कन्फ्युज्ड अशा अजेंड्यावर मी काम नाही करत की एक मला हे काम वॉटर मॅनेजमेंट असेल तर स्पेसिफिक त्याचा परीघ किती आहे त्या विषयाचा, शेती असेल तर त्याचा परीघ किती आहे हा समजून घेतला पाहिजे. आणि ज्या कोणाला तो समजत असेल तर तो मी असं म्हणतो की ही इज अ क्वालिफाईड सोशल इंजिनियर. तर मला असं वाटतं तुम्ही त्याची चांगली फोड करून सांगितली. खरं म्हणजे आपण काही दिवसांपूर्वीच पत्रकार दिन साजरा केला. बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस 6 जानेवारी आपण नुकताच साजरा केला आणि या अनुषंगानेच लेखनाचं व्यवस्थापन या अनुषंगाने तुमच्याशी बोलावं, तुमच्याशी बातचीत करावं हा आमचा संकल्प होता आणि म्हणून खरं म्हणजे तुमची ही मुलाखत आम्ही घेतो. पण आता आपण याच विषयावर बोलू असं नाही, कारण की आपल्या हॅलो अमरावती या कार्यक्रमाचा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याविषयी पण जाणून घेत असतो. आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुमची ओळख तशी आहेच अमरावतीकरांना, अमरावती जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये, पण तरी देखील तुमच्याविषयी जे तुम्हालाच माहीत राहतं बऱ्याचदा. तसं मी मुद्दामून तुम्हाला प्रश्न विचारला होता की सोशल इंजिनिअरिंगचे स्टुडंट हा ते बरोबर ओळख करून दिली का, तर तुम्ही हो म्हटलं त्याला. तर सर, आता हे जे लेखन व्यवस्थापन आहे आणि हा जो आपण पत्रकार दिन साजरा करतो तर आपण पाहतो की समाजामध्ये आणि विशेषतः वृत्तपत्रामध्ये किंवा आपण पत्रकार दिन आपण बऱ्याचदा असं राहायचं की पत्र आपण सगळेच जण लिहायचं. म्हणजे प्रत्येकच लहानपणी आपण पाहायचं मामाला पत्र, हेडमास्टरला पत्र, एखाद्या कारखान्यात पत्र. पण हे वर्तमानपत्र म्हणजे जे वर्तमान आहे सध्या आजूबाजूला सगळं सुरू आहे त्याचं आपण पत्र रूपाने इतरांना ती माहिती कळवत असतो. बऱ्याचदा असं होतं की ते जी माहिती आपल्याला कळवायची असते ती मी माझ्या पद्धतीने मी सांगतो आणि तिथे मग बऱ्याचदा गफलत होऊ शकते. मला जे वाटते ते इतरांना वाटतच असते, पण मला असं वाटतं की वर्तमानपत्रांमध्ये जे वर्तमान आहे ते इतरांना सगळ्यांना जे वाटते, मला पण जे वाटते तेच खरं तिथे आलं पाहिजे. तर याच्यासाठी लेखनाचं व्यवस्थापन अतिशयच महत्त्वाचं. याविषयी तुम्हाला काय वाटतं? लेखनाचा कोणता फॉर्म आपण आपल्या लेखनासाठी निवडतो? कविता हे एक लेखनाचं माध्यम आहे, पत्रकारिता आहे, मुलाखती आहेत, वैचारिक लेख आहे. तर त्याआधी किमान लेखनाकडे वळण्याच्या आधी आपण जी लँग्वेज लेखनासाठी निवडतो ती नीटनेटकी अभ्यासून घेतली पाहिजे. लँग्वेज मास्टर केल्याशिवाय तुम्ही त्याच्या अभिव्यक्तीकडे येणार नाही. एक भाषण कला विदर्भामध्ये म्हणा, महाराष्ट्रामध्ये मी वक्ता कसं झालो, पब्लिक स्पीकिंग, आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग असं बोलायला लागलेलो. पण लेखनाकडे येताना परत ते असं असतं की एक्सप्रेशन तुमचं एक असं इतकं प्रोफाऊंड असलं पाहिजे की तुमच्या मनात जे चाललेलं आहे त्याला पर्याप्त असे शब्द आणि त्या विषयाचं पुन्हा आकलन, ज्या विषयावर तुम्ही लिहितात तर त्याचं थोडं आपण चिंतन केलं की आधी लँग्वेज मॅनेजमेंट नीटनेटकी केल्याशिवाय लेखनाकडे वळू नका. आणि मग लेखनाचा एक्सरसाइज जर तुम्हाला करत राहायचं असेल सर तर आपण एडिट करायचं. ते शिकायचं असेल तर त्या फील्डमध्ये बेस्ट काम करणारे कोणते लेख आहेत किंवा कोण लोक आहेत त्यांचे 5-10 स्पेसिमेन्स आपण मी भूकंपट्टी करून शिकलेला मनुष्य आहे. क्रॅमिंग करायचं, ओव्हर अँड ओव्हर ते परत वाचायचं की एक आपल्याला मग ते शिकता येते की ह्या पद्धतीने जसं आपण इंग्रजी वाङ्मय शिकलात, मी सुद्धा शिकलो. वेस्टलँड T.S. एलियटची फेमस कविता आहे. ते म्हणतात की टेक्निक ऑफ वेस्टलँड काय आहे, त्याने काय तंत्र त्याच्यामध्ये अवलंबली. प्रत्येक माणूस लिहिताना जे एडिटोरियल्स लिहिले जातात त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजीज इन्व्हॉल्ड असतात.
तर त्याने काही स्ट्रॅटेजीज इन्व्हॉल्व केल्या त्याच्यामध्ये, त्या आपल्याला मग शिकत गेलो की आपल्याला काय पॉईंट्स ड्राईव्ह करायचे आहेत, आपल्याला प्रबोधन करायचं आहे की आपल्याला कोणाची वकिली करायची आहे की आपल्याला स्वतःचा काही टेंबा मिरवायचा आहे, ह्याच्यावर बेस करून आपण आपलं आर्टिकल लिहायचं. म्हणजे तुम्हाला सांगायचं असं आहे की लेखन व्यवस्थापनामध्ये आपलं जे टार्गेट ग्रुप आहे आणि आपल्याला जे साधन आपण निवडलेलं आहे ते कवितेत जे फॉर्मॅट कोणता घेतलेला आहे लेखन करताना, की एक तर तुम्ही कविता घेतलेली आहे, कथा घेतलेली आहे किंवा आणखी कोणते वेगवेगळे फॉर्म्स घेतलेले आहेत, सटायर असेल, हां ते एखादं वीट असेल, स्टीट असेल, एखादं सटायर असेल, तर ते सगळं त्या फॉर्मॅटला नीट आणि आपले टार्गेट ग्रुप काय आहे कोणासाठी आपल्याला लिहायचं आहे या सगळ्यांचं व्यवस्थित साकल्याने अभ्यास केला पाहिजे. श्रोते, आपण यानंतर सर कसे या लेखनाकडे वळलेत, कारण की ते शेतकरी पण आहेत आणि इंग्लिश विषय शिकवायचे, म्हणजे इंग्लिश हा अजूनही आपण पाहतो की चांगला सब्जेक्ट आहे, त्याला खूप रिस्पेक्ट आहे, ग्लॅमर आहे त्याला, की इंग्रजीचा प्राध्यापक आहे. तर हे सगळं सोडून शेती कशी काय कसे वळलेत, त्यांच्या लेखनाकडे कसे वळलेत, आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. आता एक गाणं त्यांच्याकडून त्यांच्या आवडीचं पहिले आपण ऐकूयात. सिनेमाच्या गाण्यांमध्ये तसं मला शास्त्रीय संगीताची माझ्या वडिलांना आवड होती, मलाही आहे, पण पहिलं गाणं जे माझ्या कानावर सिनेमाची गाणी अनेक पडली, पण ज्याने अगदी त्याच्या माझ्या मनाचा म्हणा किंवा अगदी एक सबकॉन्शियस माइंडचा अगदी ताबा घेऊन घेतला, या दोघी भारत सिनेमा मी इथेच प्रभात थिएटरमध्ये पाहिला होता. आणि त्यातलं ते जेनतमांचं अगदी ते इन्स्ट्रुमेंट गिटारवर डलसिमर असं म्हणता येईल त्याला, ते चुरा लिया हे गाणं मला इतकं आवडलं आणि ते 2,500पेक्षा जास्त वेळ ऐकू सुद्धा आहे. खरंच खूप सुंदर गाणं आहे, R.D. बर्मन साहेबांनी संगीतबद्ध केलेलं. आणि तुम्ही पहा याच्यामध्ये एक जो विशिष्ट रिधम पकडलेला आहे त्यांनी, बंगाली फोक, आणि आता त्याचा खूप सुंदर बाकीच्या गाण्यांमध्ये त्यांनी वापर केलेला आहे, पण हे गाणं रिधमसाठी तुम्ही ऐकलं पाहिजे. खूप चांगले स्ट्रोक्स याच्यामध्ये आहे गिटारचे आहे. जब भी लजीज खाना खाना हो तो देसी विलायती चले आए. पिछले 3 वर्षों से होटल आदा. सोशल इंजिनिअरिंगचे स्टुडंट, शेतकरी, एक पत्रकार प्रदीप गावंडे साहेबांशी बातचीत करतो आहोत आणि लेखन व्यवस्थापन आणि एकूणच त्यांचा सगळा प्रवास याविषयी आपण त्यांच्याशी बोलू. सर, मी या गाणे ऐकवले पहिले, त्यांना मी सांगेल की या लेखनाकडे कसे वळले सर तुम्ही जसं म्हटलं की तुमचा टार्गेट ऑडियन्स ही कन्सेप्ट मला फार आवडली. तर मी पहिल्यांदा ज्यावेळी विद्यार्थी होतो तर त्यावेळी पत्रकारितेचं खूप ग्लॅमर होतं. अनेक लोकांना असं वाटायचं की आपण सिनेमाचं नट व्हावं किंवा आणखी कुठल्या क्षेत्रात जावं. तर विशेषतः मी 75-76 या दरम्यानला मेट्रिक्युलेशन झालं, त्या फेसमध्ये जर्नलिझम हा इतका ग्लॅमरस असा विषय होता, तर आपण एक नावाजलेला पत्रकार व्हावं असं मला वाटत होतं. तर त्याच्या दृष्टीने मी वर्तमानपत्रांच्या मध्ये पहिल्यांदा पत्र लेखनाला सुरुवात केली. तरुण भारतामध्ये माझं छापून यायला लागलं, हितवादमध्ये छापून यायला, मी जे लिहिलं ते जसं तसं छापून आलं, अनएडिटेड. हा एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये. तर योगायोगाने तरुण भारताचे संपादक मागो विद्या साहेब यांची माझी ओळख झाली चवळींच्याच माध्यमातून.
तर त्यांनी मला दर्यापूरचा तरुण भारताचा वार्ताहर नेमून टाकलं. मग मी बातम्या लिहायला लागलो त्यांच्याकडे. मग मी लेख सुद्धा लिहायला लागलो. तर साधारणतः एक 12वीत असतानापर्यंत त्यांचं जे विचारमंथन म्हणून संपादकीयपणावरचं सदर चालायचं, तर त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या काही मतं माझी ती विचारमंथनमध्ये जशी जशी बहुतेक छापल्या जायचे. का शुद्धलेखन तुम्हाला नीटनेटकं आलं आणि तुमचा काय जो थिसिस आहे तो तुम्हाला जितका प्रिसाईज किंवा ज्या स्पेसमध्ये मांडायचा आहे तेवढा मांडला की तो बहुतेक वर्तमानपत्रांच्या मध्ये छापून येतं. आज थोडं कमी झाला. रीडर्ससाठी स्पेस मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्रांच्या मध्ये जवळजवळ त्यांनी कमी करून टाकली आहे. माझ्या ट्विट्स सध्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये येतात छापून. मी पण वाचतो. तर आता कुठे कसं छापून येऊ शकतं ते थोडीशी त्याची एक माध्यम बदलली. ओळखता आली पाहिजे. तर ते एक असतं. आणि काही विषय जे आपल्या जिव्हाळ्याचे असतात, प्रामुख्याने मी शेतकऱ्यांच्या समस्यांवर लिहिलं, त्या चवळीत होतो. मग जशी माझी आकलनं थोडीशी परिपक्व होत गेली, मी लिहित गेलो, लोकांना आवडत गेलं, ते छापत गेले. त्यानंतर दिलीप हेडेतकर म्हणून इथे मतदार दैनिकाचे संपादक आहे, त्यांच्याशी माझी ओळख गेली. तर त्यांनी मला अत्यंत मोठ्या मनाचा माणूस एक स्तंभ दिला. माझं नाव प्रदीप आहे त्या स्तंभाला दिलं आणि लिहिण्याचं एवढं स्वातंत्र्य दिलं की मला सांगायला आवडेल की एक अक्षरही त्यांनी असा उकारही बदलला नाही कुठला याचा, स्वल्पविराम सुद्धा बदलला नाही. बदलला असता तुम्ही जर तो चुकीचा लिहिला असता. तो बदल आहे याच्यासाठी नाही की तुम्ही तो नीट लिहिलेला होता. खरं म्हणजे सर हे खूप रंजक अशी तुमची कथा आहे. मी मात्र एक तुमची रंजक कथा इतर जणांकडून ऐकलेली आहे. ती अशी की जेव्हा शरद जोशी साहेब जे शेतकरी संघटनेची खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्यासाठी लढलेत आणि सरकारकडूनही त्यांनी खूप चांगल्या ज्या योजना होत्या त्या आपल्या शेतकऱ्यांसाठी लागू केल्या. पण त्यांच्या जवळ जी तेव्हा पहिले जी काही 2-4 माणसं होती त्याच्यामध्ये तुम्ही पण होता. तर हा शेतकऱ्याचा मुलगा शेतीशी मातीशी नाळ असलेला, त्याच्यामुळे तुम्ही प्राध्यापकी सोडली असं म्हणता येईल का? मला असं वाटत होतं की एक प्राध्यापकाच्या व्यवसायामध्ये असतं काय की तुम्हाला एक थोडंसं रोज लोकांच्या समोर जाऊन तुमचं चिंतन मांडता येतं आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला एक आकर्षक असा पगार भेटतो. महत्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की ते क्लासरूम पुरते तुम्ही मर्यादित राहता. तर तुम्हाला एक कंट्री वाईड क्लासरूम अशी पाहिजे असेल ते एक, आणि एखादा जेन्युइन प्रश्न घेऊन आपण लोकांच्या समोर जर उभं राहिलं तर एक जास्त मोठी सामाजिक सेवा म्हणा किंवा एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण पार पाडू शकू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मसंतुष्टी पण राहते. एक आत्मिक समाधान जे म्हणतात की पैसे तर मिळतात पण त्याच्यापेक्षा जास्त आपण आत्मिक समाधान इतर काही जास्त देऊ शकतो. त्याला हॅपीनेस इंडेक्स की तुम्हाला व्हॉट यू फील लाईक डुईंग, लेबर ऑफ लव्ह असं शेक्सपियरने त्याला म्हटलं की याच्यामध्ये मला जास्त समाधान हे काम मी करेन. तर त्यातून मग मला असं वाटायला लागलं की ह्याच्यापेक्षा आपण याच्यामध्ये उडी घ्यावी. शिवाय पगार काही त्या काळामध्ये ते कमिशन पे रिवॉर्ड व्हायचे होते, एवढे आकर्षक नव्हते. मी थोडा शेअर्सचा व्यवसाय सुद्धा स्वतःसाठी करायचो, त्याच्यामध्ये मला थोडे पैसे मिळाले. त्याच्यामुळे असं वाटलं की आपल्याला शेती आणखी काही छोटे मोठे व्यवसाय करून एवढे पैसे मिळवता येतील आणि एका मोठ्या डायमेन्शनमध्ये काम करता येईल. ही एक माझी स्वतःची एक आहे की महत्वाकांक्षा मी म्हणणार नाही, दिस इज द थिंग आय शुड डू. चांगलं आहे. म्हणजे तुम्ही जे केलं ते आता त्याच्यात तुम्ही समाधानी आहात असं तुमच्या बोलण्यावरून लक्षात येतं. आपल्याला आता मात्र आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी दुसरं गाणं ऐकावं लागेल तुमच्या आवडीचं. दुसरं गाणं पुन्हा आरडीकडे जाईल. तर आरडीच्या पलीकडे काही म्युझिक मला आवडत नाही असं नाही, पण एक आंधी सिनेमा बघितला आणि एक इतका असा त्याचा एक नॉस्टॅल्जिया आणि हँगओव्हर नॉस्टॅल्जिया आहेच त्याचा की त्या गाण्यांच्या मध्ये अगदी वेळ लावणारी गाणी आरडीने लिहिली त्या काळामध्ये. त्याला काही टाइमलेस असं म्युझिक ते वाटलं. तर त्यामध्ये तुम आ गए हो नूर आ गया है, गुलजार साहेबांचं हे गाणं आहे. सध्या गुलजार साहेब खूपच सुंदर लिहितात आणि ही खूपच चांगलं कॉम्बिनेशन आहे. गुलजारचाच हा चित्रपट दिग्दर्शित केलेला पण आहे आणि याच्यामध्ये सुचित्रा सेन आणि संजीव कुमार आणि आर.डी. बर्मन साहेबांचं हे संगीतबद्ध केलेलं गाणं आहे. आपण ऐकूयात. तुम आ गए हो नूर आ गया है, तुम आ गए हो नूर आ गया है, नहीं तो चरागों से लौ जा रही थी.
गया है। कहाँ से चले कहाँ के लिए ये खबर नहीं थी, मगर कोई भी सिरा जहाँ जा मिला वहीं तुम मिलोगे। हो कहाँ से चले कहाँ के लिए ये खबर नहीं थी, मगर कोई भी सिरा जहाँ जा मिला वहीं तुम मिलोगे। कि हम तक तुम्हारी दुआ आ रही थी, तुम आ गए हो, नूर आ गया है। नहीं तो चरागों से लौट आ रही थी, तुम आ गए हो, नूर आ गया। जब भी लजीज खाना खाना हो तो देसी विलायती चले आए। पिछले 3 वर्षों से होटल आदर्श के देसी विलायती रेस्टोरेंट के कई दीवाने हैं। तो आप भी अपने परिवार के साथ आइए। देसी विलायती रेस्टोरेंट, चौधरी चौक, अमरावती। सर, आपण आता प्राध्यापक जरी नसलात तरी तुम्ही चांगले शेतकरी, चांगले पत्रकार आहात आणि अजूनही तुमच्याकडनं जी मुलं आहेत ते गायडन्स घेतच असतात. तर त्याचबरोबर तुम्ही काही चांगले वर्कशॉप्स जे असतात त्यांच्यासाठी पण तुम्ही एक फॅकल्टी म्हणून तुम्ही तिथे जाता आणि खूप चांगलं कार्य तुम्ही तिथं करता. तर खरं म्हणजे माझा प्रश्न पुन्हा असा आहे की हे लेखन व्यवस्थापनामध्ये या वर्कशॉप्समुळे किंवा अशा प्रकारचे जे छोटे छोटे आपण गोष्टी करतो, वाचाल तर वाचाल किंवा वाचन संस्कृती किंवा लेखन संस्कृती, त्याचे वर्कशॉप, याचा खरंच इम्पॅक्ट होतो? इम्पॅक्ट त्याचा या अर्थाने होतो, ज्याला जे शिकायचं असतं तो त्या वाटा शोधत राहतो की मला कुठे काय मिळेल आणि याच्यामधलं बेस्ट काय आहे. टीचरचं एक काम एवढं आहे की ज्या क्षेत्रात आपण काम करतो, मी मॅनेजमेंट शिकवायला सुद्धा व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून गेलो, मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्ष व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवलं, मी कोर्स डिझाईन करून गेलो, खोडकेसर त्यावेळी प्राचार्य होते. तर त्याची एक पॅशन असते, तर त्याला एक रेडिरेक्नर किंवा रेफरन्सेस असे पटकन पटपट मिळाले तर त्याचा जो सेल्फ लर्निंगचा प्रवास असतो. पण आपल्याकडे अनेक गोष्टी या लोकांना, ज्या लोकांनी मोठं काम केलं आहे जगामध्ये सुद्धा, ते सेल्फ लर्निंगच्या माध्यमातून. सेल्फ लर्निंगमध्ये अडचण एवढीच आहे की तो माणूस इंटेलिजंट असतो पण त्याचा वेळ जातो त्याच्यामध्ये. टीचरचा एवढाच उपयोग होतो की कॉम्पिटंट टीचर असेल. जसे मी माझे टीचर काउंट केले तर मला फॉर्च्युनेटली राईट फ्रॉम माय फादर टू माय PG डेज आय गॉट व्हेरी कॉम्पिटंट टीचर्स. इतके एक्सलंट टीचर्स होते. तर त्यांनी असं फायदा केलं की त्यांच्या मेथडॉलॉजीज काय होत्या, त्यांचं एकूण शिकवण्याचं तंत्र, त्यांची स्कॉलरशिप सगळी, ह्याचं आपण अनुकरण कुठे करू शकतो का आणि ते डिलिव्हर करताना काय करायचे. तर एक मी इंग्लिश लँग्वेजचा सुद्धा एक कोर्स तयार करून दिला. तो कोर्स काही लोकांना काही म्हणजे नवीन असं संशोधन केलेलं नाही मी. एक जे आजूबाजूला पसरलेला जो एक असतो तो कॅनव्हास, तो थोडासा असा कॉम्प्रेस करून त्याला सांगितलं किंवा हा एवढा जर इतक्या वेळामध्ये केला तर तुझे श्रमही वाचतील आणि तुला अनेक त्याच्यामध्ये टेक्निक्स आणि टूल्स हे आपोआप कळतील. श्रोतेहो, सरांचं म्हणणं असं आहे थोडक्यामध्ये की या वर्कशॉप्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा निश्चित फायदा होतो आणि तुम्हाला एक वेळ मिळून जातो की या पद्धतीने जर आपण लेखन करत गेलो किंवा हे ते वर्कशॉपमध्ये आपल्याला उलगडलं जाऊ शकतं. श्रोतेहो, आता या पहिल्या भागामध्ये आपली आता वेळ जवळजवळ संपत आलेली आहे. पुन्हा आपण तिसरं गाणं पटकन तुमचं ऐकूयात. त्या गाण्याचे संगीतकार मला माहित नाहीत पण ते गाणं होतं सैया ले गई लिया. अच्छा. पहिली तर लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे. हे गीत आता आपण पटकन ऐकूयात. सैया ले गई जिया तेरी पहली नजर, हो सैया ले गई जिया तेरी पहली नजर, कैसा जादू किया तूने मुझ पे, ओ जादूगर. सैया ले गई जिया तेरी पहली नजर, कैसा जादू किया तूने मुझ पे, ओ जादूगर. सैया ले गई जिया तेरी पहली नजर.
या पहिल्या भागातल्या शेवटामध्ये आपल्या सगळे जे पत्रकार आहेत, विशेषतः जे नवपत्रकार आहेत, आता नुकतेच जर्नलिझमचे कोर्सेस केलेले आणि उमेदवारी करत आहेत किंवा मीडियातले काही लोक आहेत, काही आपले जुने पत्रकार पण बंधू आहेत, या सगळ्या लोकांना पत्रकार म्हणून एक या विषयाचे अभ्यासक म्हणून आपण काय सांगणार आहात? त्यांना बातम्या लिहिण्यापुरते पत्रकार असतील तर तो थोडा प्रोफेशनल पद्धतीचा, अलीकडे त्याला थोडं कमर्शियल सुद्धा स्वरूप आलंय. तर मी बातम्या फार कमी वयात लिहायला लागलो, पण तुम्हाला एडिट पेज जर्नलिझम करायचं असेल तर थोडी स्कॉलरशिप आणण्यासाठी त्याच्याशी रिलेटेड रीडिंग हे तुम्हाला सातत्याने करावं लागेल. त्या क्षेत्रामध्ये कोण काम करतं हे पाहावं लागेल आणि ते जर करत राहिलो आपण अकॅडमिक कॅम्प, तर एक 2-3 आदर्श मी नेहमीच असे डोळ्यासमोर ठेवायचे की माझा टाइम्स ऑफ इंडियाचे जग सूर्या म्हणून आहेत, ते सटायर या पद्धतीने जग्युलर फिल्म लिहितात. त्या माणसाची स्कॉलरशिप आणि कॅनव्हास पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की आणि इंग्रजी सुद्धा नाही, इकडचं तिकडचं सटरपटर सातत्याने वाचत राहतो. त्याने वाचन थोडंसं, आणि पत्रकार जो हा माणूस असा आहे की त्याला सतत बकरीसारखं असं 52 पत्तीचं थोडं इकडे थोडं तिकडे थोडं तिकडे असं करत राहिलं पाहिजे काही. म्हणजे दिसा माझी काहीतरी वाचित जावे, दिसा माझी काहीतरी लिहित प्रसंगी अखंडित वाचित जावे. तर श्रोते, ही उक्ती जी आहे आपण सगळेजण लक्षात ठेवूयात. आज आपण प्रदीप गावंडे साहेबांशी लेखन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने बरीचशी बातचीत केली. पुढच्या भागामध्ये आणखी आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांचे जे वेगवेगळे जे उपक्रम आहेत आणखी आपण पुढच्या भागात बोलूयात. सर, धन्यवाद, नमस्कार. थँक्यू. श्रोते हो, हॅलो अमरावती या कार्यक्रमात आज आपण प्रदीप गावंडे यांच्याशी संजय ठाकरे यांनी केलेल्या बातचितीचा पहिला भाग ऐकलात. याच बातचितीचा दुसरा भाग उद्याच्या प्रसारणात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्यक होतं सुनील शेरेकर यांचं, निर्मिती सहाय्य होतं विनोद गवळी आणि प्रशांत बैस यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या सुनालिनी शर्मा. जब भी लजीज खाना खाना हो तो देसी विलायती चले आए. पिछले 3 वर्षों से होटल आदर्श के देसी विलायती रेस्टोरेंट के कई दीवाने हैं. तो